प्रभू येशू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. महान असा परमेश्वर, जे काही तू आमच्या सोबत बोलणार आहेस, आमच्या आत्म्यामध्ये जाणार आहे, महानरित्या फळ घेऊन येणार आहे. तुझं वचन आहे एका बियाप्रमाणे ज्यावेळेस खोल अंतःकरणामध्ये पेरल्या जातं, ते महानरित्या फळ घेऊन येतं. माझा विश्वास आहे तुझ्या वचनाद्वारे अशा झाडासारखं बनवणार आहे, झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले कधीच कोमत आपल्या हंगामामध्ये फळ देणाऱ्या झाडासारखं धन्यवाद देतो. वचन महान काम, महान काम विश्वासाने धन्यवाद देतो येशूच्या नावात. आमेन, आमेन, हालेलुया, 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 हालेलुया. बघितलं ना कसं वातावरण चेंज झालं. हालेलुया. या प्रियांनो आपण खूप सुंदरसं वचन काढणार आहोत. आपण याच काढणार आहोत प्रेषितांची कृत्य. आपण काढणार आहोत प्रेषितांची कृत्य. आणि यावेळेस आपण वाचणार आहोत एक वचन, दुसरा अध्याय 46 वचन आपण यावेळेस वाचणार आहोत. ते दररोज एकचित्तेने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालांत मनाने जेवीत. हालेलुया. काय सांगितलंय? ते दररोज एक चित्ताने. कोणत्या चित्ताने? कोणत्या चित्ताने? कोणत्या चित्ताने? एक चित्त म्हणजे तुम्ही सगळे या जागेमध्ये आणि एका मनाने एका चित्ताने कुठं आलेले आहेत? परमेश्वराजवळ. कुठं आलेले? तुम्हाला माहितीये या शेवटच्या दिवसामध्ये सैतान सगळ्यात जास्त जर कोणता हत्यार यूज करत असेल ना, ते हत्यार काय तुम्हाला माहितीये? फूट पाडण्याचं. काय पाडण्याचं काम? काय पाडण्याचं काम? ज्या ज्या जागेमध्ये, ज्या ज्या घरामध्ये, ज्या ज्या लोकांमध्ये लोक एक चित्ताचे नाहीये, एक मनाचे नाहीये, त्यांच्यामध्ये काय आहे? फूट आहे. त्याच्यामध्ये काय आहे? ते घर, ते राज्य, ते मिनिस्ट्री, ते लोक कधीच काय करू शकत नाही, एकत्र किंवा स्थिर राहू शकत नाही. हालेलुया. ज्या ज्या घरामध्ये काय पडलेली आहे? काय पडलेली? फूट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? फूट पाडण्याचा दुष्टात्मा आहे. काय पाडण्याचा? फूट पाडण्याचा काय? इथं काय सांगितलंय? जे सगळे प्रेषित होते ना, ते सगळे कसे होते? एक चित्ताचे. कसे होते? त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय नव्हते? फूट नव्हती. एकमेकांमध्ये भांडण नव्हतं. एकमेकांबद्दल कोणाच्याही मनामध्ये राग, ईर्ष्या, द्वेष या कुठल्याही गोष्टी नव्हत्या. म्हणून ते एक चित्ताने काय होत होते? एकत्र येत होते. कसे येत होते? एक चित्ताने, एक मनाने एकत्र येऊन ते काय मोडायचे? काय मोडायचे? जर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाकडे अभिषेक मागत आहे, देवाकडे तुम्ही सामर्थ्य मागत आहे, देवाकडे तुम्ही अनुग्रह मागत आहे, पण तुमच्यामध्ये जर काय तुमच्यामध्ये काय तुम्ही अभिषेकाला प्राप्त करू शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही सामर्थ्याला प्राप्त करू शकणार नाही. हालेलुया. कशामुळं? कारण तुम्ही एक चित्ताचे होऊन, एक मनाचे होऊन परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नाहीये. हालेलुया. शरीराने दिसत आहे, तुम्ही जीवाने दिसत आहे, इथं प्रेझेंट आहे, पण तुमच्यामध्ये जर काय नाहीये, एक चित्ताने तुम्ही एकत्र नाहीये, तुमच्यामध्ये काय फूट आहे. तुमच्यामध्ये काय? करंथीकराच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त फूट पडलेली होती. म्हणून पौलानी त्यांना काय लिहिलं होतं? पत्र लिहिलं होतं की तुम्ही जे जार कर्म करत आहे, तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी करत आहे, या मला ठाऊक नाहीये का? मला माहितीये तुमच्यामध्ये काय नाहीये. एक चित्ताने तुम्ही काय करत नाही? एकत्र येत नाही. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, या शेवटच्या दिवसामध्ये सैतानाचं सगळ्यात मोठं जर वेपन असतो यूज करत असेल, तर तो लोकांमध्ये काय करत तुम्हाला माहिती? हिला
याला एकमेकांचं काय होत नाही, जमत नाही. एकमेकांचं काय होत नाहीये. मग लगेच काय म्हणता, मी त्या चर्चला नाही जाणार, मी इकडं नाही जाणार, मी तिकडं नाही जाणार. घराघरामध्ये पण काय होत नाहीये, जमत नाही. काय होत नाहीये, कारण सगळ्यांचे एकाचे विचार इकडे चाललेत, एकाचे विचार इकडे चाललेत, आणि कोणीच कोणाच्या अधीनतेमध्ये चालण्यासाठी काय नाहीये. हालेलुया. सगळे काय मागत, देवा तू आम्हाला काय कर, अभिषेक. देवा तू आम्हाला काय कर, देवा तुझा पवित्र आत्मा आमच्यावर काय कर, उतरून येऊ दे. तू आम्हाला पवित्र आत्म्याच्या अग्नीने काय कर, भर. पण ज्यावेळेस अभिषेक येतो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याची आग येते, ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य येतं, ते सामर्थ्य, ती आग, तो पवित्र आत्मा आपल्याला एक चित्ताने होण्यासाठी, अधीनतेमध्ये चालण्यासाठी काय करत असतो, शिकवत असतो. हालेलुया. हालेलुया. असं कधीच नाही झालं. जेवढे मोठमोठाले प्रीचर आहेत ना, जेवढे मोठमोठाले अभिषिक्त दास आहे ना, त्यांचं कॅरेक्टर, त्यांचं काय चारित्र्य हे काय चांगलं आहे. त्याचं चारित्र्य कसं आहे, आणि ते परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे अधीनतेमध्ये चालत आहे. कशामध्ये चालत आहे, कशामध्ये चालत आहे. जिथं जिथं अधीनता आहे, जिथं जिथं एक चित्ताचे, एक मनाचे, कोणी कोणाला एकमेकांपेक्षा मोठा समजत नाहीये, सगळे एकदम नम्र आहे, त्या मंडळीमध्ये, त्या मिनिस्ट्रीमध्ये, त्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त परमेश्वर मिराकल करत असतो. सगळ्यात जास्त अनॉइंटिंग त्या जागेमध्ये. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये, तुमच्या घरामध्ये असू द्या, तुमच्या मंडळीमध्ये असू द्या, तुमच्या लोकांमध्ये असू द्या, जर काय तुम्हाला माहितीये, फूट आहे. काय आणि फूट कशामुळे तुम्हाला माहितीये, की जे आहेत ते परमेश्वराच्या वचनाला मानून त्याप्रमाणे काय करत नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन काय सांगतं, तुम्ही आपल्यापेक्षा जे मोठे आहेत ना, त्यांना तुम्ही आपल्यापेक्षा मोठे समजून त्यांच्या अधीनतेमध्ये चाला. कशामध्ये चाला, कशामध्ये चाला. पण आज जो कोणी पावा त्याला सगळ्याला काय व्हायचंय, काय व्हायचंय, कोणाचीच इच्छा नाहीये की मला काय व्हायचंय. आणि जो परमेश्वर आहे तो काय झालाय, काय झालाय, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जो येशू आहे, जो सृष्टीचा मालक आहे, जो निर्माण करताय, जो या पृथ्वीचा धारण करताय, तो आहे, तो काय झाला, आणि आपण काय होते. जेव्हा तुम्ही ही गोष्ट शिकणार आहेत ना, मला कशामध्ये चालायचंय, कशामध्ये चालायचंय. चांगलं सांगते किंवा वाईट सांगते, याचं परीक्षण कोणाला करायचंय, आपल्याला. पण अधीनतेमध्ये चालून रिस्पेक्ट करायचं आहे, आदर करायचा आहे. मग तो परमेश्वराचा असू द्या, कुठल्या मोठ्या व्यक्तीचा असू द्या, किंवा कुठल्या दासाचा असू द्या, हे रिस्पेक्ट करणं खूप काय आहे. हालेलुया. म्हणजे आपण कशामध्ये चालत तुम्हाला माहिती आहे, अधीनतेमध्ये. कशामध्ये चालत आहे, आणि ही अधीनता हे काय शिकवतो तुम्हाला माहिती आहे. तुम्ही एकमेकांचं सहन करणारे, एकमेकांवर काय करणारे, प्रीती करणारे. काय करणारे, आज लोक एकमेकांवर प्रीती का बरं करत नाही तुम्हाला माहितीये, कारण लोक एकमेकाच्या अधीन नाहीये. एकमेकाच्या अधीन याच्यामुळे नाहीये की कोणालाही लहान व्हायचं नाहीये, कोणाला नम्र व्हायचं नाहीये, ज्याला त्याला सगळ्याला काय व्हायचंय. हालेलुया. अशा ठिकाणी परमेश्वराचा अभिषेक, त्याला जेवढं दूर परमेश्वराला न्यायचंय ना, तेवढा परमेश्वर त्याला काय करू शकत नाही, उपयोगात आणू शकत. हालेलुया. म्हणून मंडळीमध्ये असू द्या, घरामध्ये असू द्या, जिथं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आहात, तिथं काय असणं गरजेचं, एक चित्ताने आणि एक मनाने. जर तुमच्यामध्ये फूट असेल, तुमच्या घरामध्ये फूट असेल, तर त्या गोष्टीला त्याग समय काय करायचंय, क्षमा मागून सोडून द्यायचंय, आणि काय व्हायचंय, अधीनतेमध्ये चालायचं. हालेलुया. हालेलुया. आणि मग तुम्ही बघणार तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर किती महानरित्या अभिषेक करून तुमचा काय करणार आहे, उपयोग करणार आहे. अभिषेक तुम्हाला माहिती आहे, अभिषेक एका गुड कॅरेक्टरला शोधत असतो. कशाला शोधत असतो, एका चांगल्या चारित्र्याला काय शोधत असतो, अभिषेक. अभिषेक असाच नाही होत, अभिषेक एका गुड कॅरेक्टरला बघतो
आणि मग त्याच्यावर काय होत असतो, तुम्ही किती जरी म्हणले ना मला अभिषेकाने भरायचंय, मला अभिषेकाने भरायचंय, आणि देव तुम्हाला अभिषेक पण करणार आहे, पण तुम्ही कशामध्ये चालणार नाही, चांगल्या कॅरेक्टरमध्ये चालणार नाही. कशामध्ये चालणार नाही, तो अभिषेक काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. तो अभिषेक काय होणार आहे, चोरल्या जाणार. तो अभिषेक सैतान येऊन तो अभिषेक काय करतो, सैतानाचं सगळ्यात मोठं काम काय असतं, ज्या ज्या लोकांना अनॉइंट केलेलं आहे, अभिषेक केलेला आहे, तो जर गुड कॅरेक्टर मध्ये नाही चालला तर त्याचा अभिषेक काय करायचं काम करत असतो तो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपलं कॅरेक्टर काय बनवणं गरजेचं आहे, चांगलं. काय करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही बघितलं असेल आपल्या कॅरेक्टर वरून आपण ओळखलं जातो आपण कोण येतं. हालेलुया, हालेलुया. तर आपलं कॅरेक्टर जर रॉंग आहे ना तर आपल्याला त्या नावाने लोक काय करणार आहे, ओळखणार आहे. हालेलुया. बायबल मधला एक व्यक्ती त्याच्याबद्दल आपण ऐकणार आहोत. हे तुम्हाला फक्त मी सुरुवात करून दिली. हे लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्याला कसं चालायचंय, एक चित्त होऊन एक मन होऊन कसं चालायचंय. जिथं जिथं लोक एक चित्ताचे आणि एक मनाचे झाले ना तिथं तिथं महान काम झाले. हालेलुया. आणि जिथं जिथं फूट पडली ना ते नगर ते घर पडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून काय नसली पाहिजे, काय नसली पाहिजे, काय नसली पाहिजे, काय नसली पाहिजे. हालेलुया. काय व्हायचं मग आपल्याला, ज्या ज्या लोकांविषयी आपल्या मनामध्ये कडूपणा, ईर्ष्या, राग, द्वेष, मत्सर जे काय असेल तर प्रत्येक व्यक्तीला क्षमा करायचं. त्या व्यक्तीला काय करायचंय, तुम्ही एका गुड कॅरेक्टर मध्ये बनत जाणार आहे. कशामध्ये बनत जाणार आहे, एका चांगल्या कॅरेक्टर मध्ये, एका गुड कॅरेक्टर मध्ये, एका चांगल्या चारित्र्यामध्ये तुम्ही काय होणार आहे, बनत जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एका गुड कॅरेक्टरचे तुम्ही बनणार आहेत ना देव तुम्हाला अनॉइंट एवढा जास्त करेल, तुमचा महानरित्या तो काय करायला लागेल, उपयोग करायला लागेल. हालेलुया. देवाच्या आत्म्याने मला एक गोष्ट सांगितली की तू आज मंडळीला हा संदेश दे. तुमच्यामध्ये नाहीये, तुम्ही तसे नाहीये, पण जगामध्ये असते परिस्थिती. हालेलुया. जगामध्ये सगळे काय चालू आहे, परिस्थिती. या गोष्टीसाठी आपल्याला काय होणं गरजेचं आहे, एक चित्ताचे होऊन एक मनाचे होऊन परमेश्वरामध्ये त्याच्या कामामध्ये तत्पर होणं खूप काय. आणि जिथं जिथं मी तुम्हाला सांगतो थंडपणा आहे, जिथं जिथं काय आहे, जिथं जिथं कोमटपणा आहे ना तिथं पण परमेश्वर यूज करत नाही, तिथं पण एवढा अभिषेक येत नाही, तिथं पण परमेश्वर तिथं अनॉइंट करत नाही. कशामुळं, कारण तिथं लोक काय झालेले, काय झालेले, थंड झालेले. काय झालेले, थंड कशामुळे झालेले, ते परमेश्वरासाठी आवेशी नाही, ते त्यांच्याच गणगणीमध्ये त्यांच्याच गोष्टीमध्ये काय झालेले, गुंतून गेलेले. कशामध्ये गुंतून गेले, फक्त काय चालू आहे, विचार चालू आहे, काही नाही करू शकत, फक्त काय करणं चालू आहे, विचार करणं सोडून द्या. बायबल मध्ये काय सांगितलंय, चिंता करून कोणीही आपल्या आयुष्याची हातभर काय वाढू शकत नाही. जर वाढवत असाल तर मग चिंता करणं चांगलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. चिंता करून कोणी आपल्या आयुष्याची हातभर दोडी वाढवणार आहे का, करणार आहे का, वाढवणार आहे का. मग चिंता करायची गरज आहे का, चिंता काय करायची, बोला चिंता काय करायची, काय करायची चिंता, काय करायची चिंता. कारण आता येणाऱ्या दिवसामध्ये एवढी जास्त चिंता वाढणार आहे की असं येणार एक खूप मोठं संकट आता जगामध्ये येणार आहे. आणि जर तुम्ही चिंता करत बसणार आहे तर ते संकट तुमच्यावर काय करणार तुम्हाला माहितीये, हवी होणार आहे आणि तुमचा काय करणार आहे. म्हणून चिंता करायची का, आज देवाने दिवस दाखवलाय त्याला धन्यवाद द्यायचा आहे आणि त्याच्या नावाला उंच करत राहायचंय की आजचा दिवस तो आम्हाला दाखवला. निखिल ब्रदर जे बोलले ना, काय बोलले होते, तुमचे डोळे इथं बंद होतील पण डोळे परमेश्वराच्या खुशीमध्ये उघडणार. तुमचे डोळे इथं काय होतील, म्हणजे डोळे उघडताना परमेश्वराच्या खुशीमध्ये तुम्ही. चिंता करायची गरज आहे का, काळजी करायची गरज आहे का, विचार करायची गरज आहे का. आज दिलाय ना देवाने, उद्याची चिंता परमेश्वर त्याला काय करणार आहे. हालेलुया. नेहमी काय करत राहा, 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 काय करायचंय. मला आपली मंडळी नेहमी आनंद करताना दिसली पाहिजे. असे चेहरे लटकले ना
माझ्या मनाला सगळ्यात जास्त दुःख होतं. हालेलुया, हालेलुया. चिंता करायची का? आता जर कोणी चिंता केली आणि त्यांचे तोंड जर लटकले, मी बाहेर घेऊन जाईन, मी एक चक्कर मारून आणून सगळ्याला आपण परत बसून येतो वचन सांगण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. करायचंय का असं? चिंता करायची का? रडायचं का? दुःख करायचं का? कारण सगळे संकट, दुःख, चिंता, काळज्या त्या परमेश्वराने त्याच्यावर घेतल्यात आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टीतून काय केलेलं आहे? हालेलुया, हालेलुया. या प्रेमानं आपण एक वचन काढू. आपण यावेळेस काढणार आहोत परमेश्वराचं वचन, उत्पत्तीचा अध्याय. उत्पत्ती याचा आपण काढणार आहोत 37वा अध्याय. आणि यावेळेस वाचणार आहोत आपण 37वा अध्याय 3ऱ्या वचनापासून आपण वाचणार आहोत. खूप इंटरेस्टिंग वचन आहे, लक्ष देऊन ऐका. या वचनातून तुम्ही आज खूप गोष्टी शिकणार आहे. हालेलुया. याच काढूया उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून आपण यास वाचणार आहोत. इस्रायल आपल्या सर्व मुलापेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याच्या म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पायघोळ जागा केला होता. हालेलुया. आपण कोणाविषयी ऐकत? तुम्हाला माहितीये, योसेफाविषयी. कोणाविषयी ऐकत आहे? योसेफ एक असा व्यक्ती होता की त्याच्यावर परमेश्वर खूप जास्त काय होता? प्रसन्न होता. हालेलुया, हालेलुया. किती जणांना योसेफाबद्दल ऐकायचंय? हालेलुया. तुम्ही आज योसेफाचं ऐकून खूप जास्त काय होणार आहे? आशीर्वाद. तर तुम्हाला माहितीये, योसेफ जो होता ना, त्याच्यावर त्याचा वडील जो इस्रायल, ज्याचं नाव याकोब आहे, तो सगळ्यात जास्त काय करणार होता? प्रेम करणार होता. हालेलुया. तो प्रेम करण्यामागचं कारण पण हे होतं की जो योसेफ आहे तो त्याचा कोणता मुलगा होता तुम्हाला माहितीये? म्हातारपणामध्ये झालेला मुलगा होता. त्याला कसा मुलगा होता? जुन्या करारामध्ये चालत होतं, खूप सगळ्या बायका ते करायचे, ते दासी असायचे त्यांना सुद्धा बायका करायचे, त्यांना एवढे सगळे लेकरं असायचे. पण आता नवीन करार आहे, नवीन करारामध्ये या कुठल्याही गोष्टी चालत नाही. एकच पत्नी असली पाहिजे. किती पत्नी असली पाहिजे? किती पत्नी असली पाहिजे? नाही तर काही बहादर येऊन काय म्हणता, जुन्या करारामध्ये दिलेलं आहे त्यांना एवढ्या बायका होत्या, आता नवीन करारामध्ये सुद्धा या गोष्टी काय होते? चालत. पण आता नवीन करारामध्ये या गोष्टी चालत नाही. फक्त तुम्ही आणि तुम्हाला फक्त किती बायको? किती बायको? आणि त्यांना फक्त लेकरं. हालेलुया. म्हणून कोणीही जुन्या करारातल्या गोष्टी ऐकून नवीन करारामध्ये घुसून हे नाही सांगायचं की जुन्या करारामध्ये त्यांना खूप बायका होत्या, मग आता पण पास्टर चालतं आपल्याला 2 लग्न केले काय 3 लग्न केले काय, पण बायबल या गोष्टीला सपोर्ट करत नाही. ते फक्त जुन्या करारामध्ये. हालेलुया. आता नवीन करारामध्ये येशूची वधू एक आहे, येशूची मंडळी सुद्धा एक आहे आणि येशूने त्याच्या कुशीतून मंडळीचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. आणि हवेला पण आदामाच्या कुशीतनं बाहेर म्हणजे फासळीतनं बाहेर काढलेलं आहे. म्हणून आपल्याला सुद्धा किती पत्नी असली पाहिजे? जी आपल्या हाडामासाची. काय ते आपल्या तिच्यावर काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहितीये इथं असं झालं की तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता आणि त्यांनी त्याला त्याच्यासाठी काय केलं होतं तुम्हाला माहितीये? पायघोळ जागा तयार केला होता. काय तयार केला होता? एक जगा तयार केलेला होता, वेगवेगळ्या रंगाचा तो जगा होता. आणि पुढे काय सांगितलंय? आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करीतो, हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. हालेलुया. योसेफ आहे, त्याला काय भाऊ आहे? त्याला काय किती भाऊ आहेत तुम्हाला माहित? त्याला किती भाऊ आहेत? किती भाऊ आहे? किती भाऊ आहेत? बायबल वाचतात नाही कोणी? किती भाऊ आहेत त्याला? किती आहेत? किती आहेत? हालेलुया, हालेलुया. त्याला आहे ना 12 वंश जाते, 12 भाऊ. हालेलुया. किती भाऊ होते? तुम्हाला माहितीये जो योसेफ आहे त्याचे भाऊ जे होते ते सगळे त्याचा काय करायचे? द्वेष करायचे.
काय करायचे? काय करायचे? काय करायचे? द्वेष म्हणजे माहितीये, द्वेष म्हणजे माहितीये त्याचा काय करायचे? राग करायचे, तिटकारा करायचे. कशामुळं? कारण जो आमचा बाप आहे तो सगळ्यात जास्त योसेफावर काय करत आहे? काय करत आहे? सगळ्यात घरामध्ये तो सगळ्यात काय घरात लहान नाही म्हणता येणार, पण तो योसेफ जो आहे ना त्याच्यावर त्याचे वडील खूप जास्त प्रेम करत होते, कारण तो म्हातारपणाचा मुलगा होता. कधीचा मुलगा होता? हालेलुया, हालेलुया. त्याच्यावर प्रेम करत होते, त्याचा बाप त्याच्यावर प्रेम करत होता, म्हणून बाकीचे सगळे भाऊ त्याचा काय करायचे? द्वेष करायचे. काय करायचे? आणि द्वेष करायचे याच्या मागचं कारण सुद्धा हे होतं प्रियानं, तुम्हाला माहितीये की आपला बाप आपल्या इतर सर्व भावापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो. हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. त्याच्याबरोबर काय करत नव्हते? चांगल्या पद्धतीने त्याच्यासोबत काय करत नव्हते? बोलत नव्हते. काय करत नव्हते? आज तुम्हाला माहितीये परिस्थिती, हालेलुया, ही काय परिस्थिती, तो जो आहे योसेफ, तो व्यक्ती जो आहे तो एकदम गुड कॅरेक्टरचा होता. कशा कॅरेक्टरचा होता? कशा कॅरेक्टरचा होता? जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं ना, तो अधीनतेमध्ये चालणार होता. कशामध्ये चालणारा? सगळ्यांवर प्रीती करणार होता. काय करणार होता? आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे स्वप्नदर्शी होता. काय होता? काय होता? जसं डॅनियल स्वप्नाचा अर्थ सांगायचा, सेम योसेफ सुद्धा स्वप्नदर्शी होता, गुड कॅरेक्टरचा व्यक्ती होता, म्हणून त्याचा बाप त्याच्यावर प्रेम करत होता. आणि सगळे भाऊ जे आहेत ते त्याचा काय करायचे? द्वेष करायचे. काय करायचे? आणि त्या द्वेष कशावरून दिसायचं तुम्हाला माहितीये? ते त्याच्या बरोबर काय करत नव्हते? योग्य पद्धतीने काय करत नव्हते? बोलत सुद्धा नव्हते. हालेलुया. आता त्याच्यात एक अजून काय झालं, ते काय म्हणता ना की तेलामध्ये अजून तूप टाकल्यासारखी गोष्ट झाली. काय झाली? ते सॉरी अग्नीमध्ये काय करण्यासारखी, आग आहे ना त्याच्यामध्ये काय करण्यासारखी गोष्ट झाली? तेल टाकण्यासारखी किंवा तूप टाकण्यासारखी. आणि मग आग काय झाली? अजून जास्त लागली. हालेलुया, हालेलुया. आणि ती काय गोष्ट झाली तुम्हाला माहिती आहे? थोडं वाचूया आपण. पाचवं वचन. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले, तेव्हा तर त्याचा अधिकच द्वेष करू लागले. काय केलं? योसेफाला काय पडलं? एक योसेफाला काय पडलं? आणि ते स्वप्न येऊन त्याने कोणाला सांगितलं तुम्हाला माहितीये? त्याच्या कोणाला सांगितलं? अगोदरच त्याचा काय करत होते? द्वेष. त्याच्यात येऊन याने काय केलं? त्याच्या भावाला काय सांगितलं? स्वप्न सांगितलं. काय सांगितलं? मग मी काय सांगितलं तुम्हाला? आगीमध्ये तेल टाकण्याचं काम झालं आणि त्यामुळं अधिकच ते त्याचा काय करायला लागले? लक्ष ठेवा, तुम्ही तुमच्या जीवनातल्या सिक्रेट गोष्टी कोणाबरोबर शेअर करत आहे हे खूप समजून आणि समजून करणं खूप काय. हालेलुया. तर तुम्ही सगळ्या गावामध्ये तुमच्या गोष्टी उघड करत फिरत आहे. काय करत फिरत आहे? हालेलुया. काय करत फिरत आहे? तुम्ही मोठ्या परीक्षेमध्ये अडकणार आहे. हालेलुया. कशामध्ये अडकणार आहे? नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, भरपूर अशा गोष्टी गुप्त ठेवणं खूप काय. योहाने कोण होता? योहान. त्याला प्रकटीकरणाचं पुस्तक लिहायला लावलं होतं परमेश्वराने. काय करायला लावलं होतं? पण त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर बोलला होता, काही गोष्टी काय करून ठेव? गुप्त करून ठेव, गुप्त ठेव. ज्यास वेळ येईल त्यास मी ती गोष्ट काय करेन तुला. हालेलुया. तुम्ही ज्या तुमच्या गोष्टी आहेत ना इतरांबरोबर काय करत आहे? शेअर करत आहे. काय करत आहे? काय करत आहे? काय करत आहे? राजेश ब्रदर काय करत आहे? ज्या ज्या गोष्टी आपण इतरांना, ज्या आपल्या मधल्या सिक्रेट आहेत त्या इतरांना काय करत आहे? सांगत आहे. त्यावरून आपल्या जीवनावर संकट ओढवणार. हालेलुया. म्हणून समजणं खूप गरजेचं आहे की आपण आपल्या जीवनातल्या ज्या
एकदम सिक्रेट गोष्टी आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत ना, अशा काही खास लोकांबरोबरच काय करणं गरजेचं आहे, शेअर करणं गरजेचं आहे. हालेलुया. याने काय केलं, याने काय केलं, अगोदरच ते लोक त्याचं काय करत होते, अगोदरच काय करत होते, त्याच्यात याने अजून जाऊन काय सांगितलं, मला काय पडलंय, काय पडलंय, म्हणजेच काय झालं, अग्नीमध्ये काय टाकायचं काम केलं. हालेलुया. आज अनेकांच्या जीवनामध्ये लोक संकटांमध्ये का बरे, तुम्हाला माहिती आहे, काही संकट, काही समस्या वेगवेगळ्या गोष्टींकडून येत असतात. हालेलुया. काही संकट, काही समस्या सैतान क्रिएट करत असतो किंवा सैतान त्या संकटामध्ये आपल्याला घेऊन जात असतो, पण काही संकट माणसं सुद्धा क्रिएट करत असतात. हालेलुया. काय सांगतो मी तुम्हाला, काही संकट सैतान आपल्या जीवनामध्ये टाकत असेल, काही संकट वेगवेगळ्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये येत असेल, पण काही समस्या आणि काही संकट सुद्धा मनुष्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये पाश खांदून ठेवलेला असतो. हालेलुया. ज्याला तुम्ही एकदम काय करते तुम्हाला माहितीये, एकदम रडून जाऊन सांगत आहे ना, काय करत आहे, हसून बाहेर काय करत आहे, वाह करत. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामुळं माणूस खूप जास्त मोठ्या संकटामध्ये अडकतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून काही गोष्टी आपल्या जीवनामधल्या सिक्रेट ठेवणं खूप काय, सगळ्या समोर लगेच असं जाऊन उघड पुस्तकासारखं लगेच उघड होऊन नाही बसायचं. मी तर काय, मी जशी मी अशी आहे का, मी तशीच आहे, मी खूप उघडी, मी एकदम काय मन मोकळी आहे आणि सगळ्या गावाला सांगत बसायचं. हालेलुया. आणि मग कशामध्ये अडकतं, कशामध्ये अडकतं, कारण संकट कोणापासून येतं तुम्हाला माहितीये, देव तयार करत नाही, सैतान तयार करत नाही, माणसंही संकट तयार करत असतात. हालेलुया. आणि आपण कोणाला दोष देत बसतो, देवाला किंवा सैतानाला. सैतान म्हणतो मी केलेत काय गोष्टी, तूच काय केलं, ज्या गोष्टींना सिक्रेट ठेवायचंय त्याला तू काय केलं नाही, सिक्रेट ठेवलं नाही. हालेलुया. सेम योसेफाने काय केलं, त्याला सांगितलं होतं, त्याला स्वप्न पडलं, त्याला काय पडलं, त्याला ऑलरेडी माहित होतं की माझे भाऊ माझा काय करत आहे, द्वेष करत आहे, मला सलोख्याचं ते काय करत नाहीये, बोलत नाहीये, तर माझं काम नाहीये की त्यांना जाऊन मी काय करावं, माझं स्वप्न सांगावं. तर त्याने जाऊन त्यांना काय सांगितलं की मला एक स्वप्न पडलंय, आणि ते काय पडलं तुम्हाला माहितीये, ते त्याने त्या सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका, पहा आपण शेतात पेंड्या बांधित होतो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली, तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हालेलुया. हालेलुया. सगळे विजन, सगळे दर्शन सगळ्या दुनियासोबत शेअर करत नका बसू. काय करत बसू नका. आता हे भेटलं, मला एक दर्शन मिळालं, ते भेटलं, मला एक दर्शन मिळालं, हे भेटलं, मला एक दर्शन मिळालं. हालेलुया. हालेलुया. याने याच्या भावाजवळ जाऊन काय सांगितलं, मला स्वप्न पडलंय. स्वप्न काय पडलंय तुम्हाला माहितीये, की सगळ्यांच्या पेंड्या काय झाल्या, उभ्या राहिल्या. सगळ्यांच्या पेंड्या काय झाल्या, आणि सगळ्यांच्या पेंडी समोर माझी पेंडी काय उभी आहे, आणि सगळ्यांच्या पेंड्या काय करत आहे, नमन करत आहे. काय करत आहे, काय करत आहे. हालेलुया. याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये, जो योसेफ आहे तो कुठला तरी मोठा राजा किंवा पंतप्रधान आहे, आणि हे सगळे काय झाले त्याच्या समोर नमन झाले. हालेलुया. हालेलुया. हे ज्या स्वप्न सांगितलं त्यास काय परिस्थिती होणार आहे. ऑलरेडी ते काय करत होते, अगोदर काय करत होते, काय करत होते, काय करत होते. हालेलुया. हालेलुया. बाजूच्याला बोला, द्वेष करायचा नाही. बाजूच्याला बोला, द्वेष करायचा नाही, द्वेष करायचा नाही. हालेलुया. तुम्हाला माहितीये, ती जे स्वप्न पडलं होतं की सगळ्यांची पेंडी काय करते, नमन करते, माझी पेंडी काय, हे ऍक्च्युअल मध्ये परमेश्वराची योजना योसेफाबद्दल होती. कोणाबद्दल होती, कोणाबद्दल होती, प्रत्येकाबद्दल परमेश्वराची एक महान योजना आहे. प्रत्येकाबद्दल परमेश्वराची काय आहे, पण
पण आज काय झालं तुम्हाला माहितीये, लोक एकमेकांचा काय करायला लागले, काय करायला लागले, आणि कशामुळे द्वेष करायला लागले तुम्हाला माहितीये. याला परमेश्वरने स्वप्न दाखवलंय, त्याला परमेश्वराने ते कॉलिंग दिलंय, त्याला परमेश्वराने अनॉइंटिंग केलाय, त्याला परमेश्वराने अभिषेक केलाय, परमेश्वराने त्याला याच्यासाठी निवडलंय. मग हे ऐकून 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 त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय निर्माण व्हायला लागला, यालाच परमेश्वराने कसं काय अनॉइंटिंग केलंय, यालाच परमेश्वराने हे स्वप्न कसं काय दाखवलंय, यालाच परमेश्वर कसं काय माहितीने यूज करणार आहे. मग इथं लगेच मनामध्ये काय सुरू व्हायला लागली, हालेलुया. त्याच्यामुळे लोकांमध्ये आज काय पडत आहे, काय पडत आहे, हालेलुया हालेलुया. पण जे एकमेकांना आपल्यापेक्षा मोठे समजत आहे त्यांच्या कशामध्ये चालत आहे, कशामध्ये चालत आहे, हालेलुया. तिचं काय पडणार नाही, मात्र फूट पडणार. काय पडणार नाही, हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, इथं हे जे स्वप्न सांगितलं, हे स्वप्न ऐकून त्याच्या भावामध्ये अधिक जास्त द्वेष निर्माण झाला. आणि तो काय म्हणाल तुम्हाला माहिती, काय म्हणाले, पुढे त्याला आणखीन एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा मला आणखीन एक स्वप्न पडले, ते असे की सूर्य चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. अजून काय स्वप्न पडलं त्याला, सूर्य चंद्र व 11 तारे. किती तारे, हे मला काय करत आहे, हे मला काय करत आहे. पहिलं कोणतं स्वप्न पडलं, सगळ्या पेंड्या उभ्या राहिल्या आणि माझी पेंडी उभ्या आहे आणि सगळ्यांच्या पेंड्या माझ्या पेंडीला काय करते, पहिलं झालं. दुसरं काय स्वप्न पडलं की सूर्य चंद्र आणि 11 तारे मला काय करत आहे, काय करत आहे. सूर्य म्हणजे कोण, त्याचा बाप, त्याचं नाव काय, याकोब. आणि चंद्र म्हणजे त्याची आई, आणि त्याचे 11 भाऊ, आणि हा पकडून किती झाले, 12. 11 भाऊ काय करत आहे, काय करत आहे. म्हणजे डेफिनेट होतं की योसेफाचा परमेश्वर काय करणार आहे, महानरित्या उपयोग करणार आहे. कसा उपयोग करणार आहे, हालेलुया हालेलुया. तुमच्याबद्दल परमेश्वराची महान योजना आहे, तुमच्याबद्दल परमेश्वराचं महान कॉलिंग आहे. परमेश्वराने तुम्हाला महान गोष्टीसाठी निवडलंय. परमेश्वराने तुम्हाला एकांतामध्ये तुमच्या सोबत, एकांतामध्ये तुमच्या बरोबर एन्काउंटर करून तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल, पण तुम्हाला सगळ्या लोकांना सांगण्याची हालेलुया. कारण ज्यावेळी वेळ येणार आहे त्यावेळेस परमेश्वर महानरित्या काय करणार आहे, उपयोग करणार आहे. काय करणार आहे, तर आपला परमेश्वर कसं आहे तुम्हाला माहितीये, गुप्तदर्शी पित्याकडे ज्यावेळेस तुम्ही दरवाजा बंद करून गुप्त मध्ये काय करता, तो काय करतो, तुम्हाला पब्लिकली खुल्याम सगळ्यांसमोर काय करतो, रिवॉर्ड देतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. पण जे तुम्ही पब्लिकली सांगत आहे ना, तुमच्या त्या पब्लिकली सांगण्याच्या द्वारे तुम्ही मोठ्या ट्रबल्स मध्ये, मोठ्या संकटामध्ये, मोठ्या समस्येमध्ये काय होणार आहे, पडणार. हालेलुया हालेलुया. बघा आता तो काय म्हणलाय, चंद्र, सूर्य चंद्र आणि जे 11 तारे ते काय करत आहे, नमन करत आहे. काय करत आहे. आणि पुढे असं झालं, आपण बघतो त्याने आपल्या बापास व भावास सांगितले, तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले, काय मी तुझी आई, तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लावून तुला नमन करण्यास तूच पुढे येणार. त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. हालेलुया हालेलुया. त्याचे भाऊ त्याचा काय करायला लागले, ते काय करायला लागले. पहिले त्याच्या बापाने त्याला काय केलं, धमकावून लावलं. काय करून लावलं, काय म्हणलं की मी, तुझी आई, तुझे भाऊ तुला काय करणार आहे. त्याने, त्याच्या वडिलांनी त्याला काय केलं, धमकावून लावलं. आणि नंतर त्याच्या भावाच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल काय निर्माण झाला, द्वेष. काय निर्माण झाला. पण त्याच्या बापाने स्वप्न काय ठेवलं होतं, लक्षात ठेवलं. काय ठेवलं होतं, त्याला माहित होतं त्याचा बाप परमेश्वरावर विश्वास ठेवणार होता. हालेलुया हालेलुया. त्याला माहित होतं की नक्कीच जर परमेश्वरने स्वप्न दाखवलं तर परमेश्वर ही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये काय पूर्ण करणार. हालेलुया 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 हालेलुया. तुम्हाला माहितीये पुढे असं झालं, त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे
बापाने मनात ठेवले, त्याच्या बापाने ती गोष्ट काय केली नेहमी लक्षात ठेवा. म्हणून सगळ्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीये, काय करायच्या नाही. किती समस्या असू द्या, किती संकट असू द्या, जे तुमचे जवळचे एकदम खास आहेत, जे एकदम काय आहेत, जे प्रार्थनेमधले, जे ज्यांच्याबद्दल तुम्हाला गॅरंटी आहे की ते त्या गोष्टीला घेऊन काय करतील, प्रार्थना काय करतील, त्याच लोकांना जाऊन त्या गोष्टी काय करायच्या. पण जर सगळ्या लोकांना तुम्ही सांगत फिरले ना, तर तुम्ही मात्र खूप मोठ्या कशामध्ये सापडणार आहेत, संकटामध्ये. कशामध्ये सापडणार आहेत. आता हा जो ही गोष्ट करत होता ना, या गोष्टीमुळे त्याच्यावर एक असं संकट आलं होतं, ते संकट हे आलं होतं ते आपण बघणार आहोत. आपण यास काढणार आहोत 18 वचन, त्याच्याबद्दल 37 वचन. त्यांनी त्याला दुरून पाहिले, तेव्हा तो त्याच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. काय सांगितलं इथं की त्याच्या भावांनी हे गुरं चारायला गेलेले होते आणि त्याच्या बापाने त्याला काय पाठवलं होतं, जाय म्हणे टिफिन घेऊन जाय म्हणे त्यांच्यासाठी. आणि ते बघ ते काय करत आहे, कोणी पाठवलं, याकोबाने योसेफाला पाठवलं. योसेफ निघला, चालला आणि त्याचे भाऊ जे होते ते तिथं बसलेले होते, त्यांनी त्याला दुरून पाहिलं आणि काय म्हटलं, तो बघा म्हणे तो स्वप्नदर्शी काय करत आहे, येते म्हणे. आता आपण याला काय करू म्हणे, काय करू म्हणे. कोणती गोष्ट आहे बघा, काय म्हणले ते, स्वतःच्या भावालाच काय करून टाकू आपण. तर हाले स्वतःला दाखवते की मी काय, परमेश्वर माझा खूप महान यूज करणार आहे. मला परमेश्वरने असं स्वप्न दाखवलंय, मी असं आहे, मी तसं आहे. याला आणि याच्या स्वप्नाला काय करून टाकू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, नुसतं स्वप्नावरून त्यांनी काय विचार केला मनामध्ये की आपल्या भावाला काय करून टाकू आपण. आणि तुम्ही जे आज करत आहे ना, नवीन गाडी घेतली, टाकली स्टेटस, नवीन वस्तू घेतली, टाकली इकडं, नवीन काही झालं सांगितलं. लोकांच्या मनामध्ये त्या गोष्टींमुळे काय तयार होते, ईर्ष्या आणि द्वेष. हालेलुया, हालेलुया. काय तयार होते, ईर्ष्या आणि द्वेष. आणि आपण काय करत आहे, आनंदाने सगळ्या गावामध्ये मिळून काय करत आहे, आम्ही बघा असं केलंय, आम्ही बघा प्लॉट घेतलाय, आम्ही बघा घर घेतलंय, आम्ही बघा हे घेतलंय. लोक तुमच्या डोळ्यासमोर येऊन आनंदाने पेढे खाणार आहे, आनंदाने काय करणार आहे, येऊन त्यांच्या मनामध्ये काय निर्माण होणार आहे, द्वेष. काय निर्माण होणार आहे. हालेलुया. साध्या स्वप्नांनी त्याच्या भावाने रक्ताचं नातं असताना सुद्धा त्यांनी काय विचार केला, यांना काय करून टाकू आपण. जे आनंदामध्ये तुमच्या सहभागी होते म्हणून ते सगळ्यांनाच तुमच्या आनंदामध्ये सहभागी होणाऱ्यांना सगळ्यांनाच आनंद होते असं. हालेलुया. म्हणून हे समजणं खूप काय, समजणं खूप काय. आज लोकांनी आपली लाईफ सगळी कशी बनवून टाकलेली, सोशल बनवून टाकलेली. कशी बनवून टाकलेली, काही झालं काढला फोटो टाकला सोशल मीडियावर, काही झालं काढला फोटो टाकला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यांना त्याच्यामध्ये खूप काय वाटत आहे. हालेलुया, हालेलुया. घर घेतलं टाकलं, गाडी घेतली टाकली, हे घेतलं, त्यांना काय वाटत आहे, बघा आम्ही. हालेलुया. पण याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे ट्रबल मध्ये फसणार. कशामध्ये फसणार आहे, जेवढी तुमची लाईफ सिक्रेट राहणार आहे, काय राहणार आहे, जेवढी तुमची लाईफ गुप्त राहणार आहे, काय राहणार आहे, तेवढं जास्त देव तुम्हाला वाढवणार. हालेलुया. जेवढं तुमचं रिलेशन परमेश्वराबरोबर एकांतामध्ये गुप्त राहणार आहे, तेवढा जास्त परमेश्वर तुमचा माइटीली यूज करणार आहे. जेवढं तुम्ही पब्लिकली लोकांमध्ये रिवॉर्ड घेण्यासाठी लोकांच्या समोर येणार आहेत, लोकांकडून तुम्हाला रिवॉर्ड्स पाहिजेत, सगळ्यांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे, मला उंच केलं पाहिजे, मला डोक्यावर घेतलं पाहिजे, या उद्देशाने तुम्ही जर समोर येणार आहेत, परमेश्वर काहीच तुमचं माहितीला काय करणार नाही. हालेलुया. स्वतः येशू सुद्धा ज्यावेळेस चमत्कार करायचा,
तो तिथून शांततेमध्ये गुपचूप काय होऊन जायचं. हालेलुया. तो काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे, माणसामध्ये काय हे मला चांगल्या पद्धतीने काय माहिती. आज हे मला काय करतील, उंच करतील, आणि हेच मला पायाखाली काय करतील. हालेलुया. सेम तीच परिस्थिती करणार. याचे भाऊ योसेफाचे भाऊ योसेफाबद्दल हा विचार करत आहे, हाले स्वप्न सांगणार आहे ना, याच्याले स्वप्न मोठमोठे आहे ना, की याच्या समोर आपण याला काय करणार आहे, नमन करणार आहे. आजच याला काय करून टाकू, आपण संपून टाकू. त्याला काय करून टाकू. हालेलुया. आणि काय सांगितलं, त्याने त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्याच्या जवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. त्यांनी त्याला मारून टाकण्याचा काय केला, कट केला. ते एकमेकास म्हणाले, पहा तो स्वप्नदर्शी येत आहे, तर आता चला आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशुने त्याला खाऊन टाकले, मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते. हालेलुया. हालेलुया. जे भाऊ त्या लहान्या भावाला प्रोटेक्ट करणार होते, त्यांच्यामध्ये द्वेषामुळे अशी परिस्थिती झाली, ते त्याला काय करण्यासाठी उठले, काय करण्यासाठी. रक्ताचं नातं आहे, सगळ्यात लहान भाऊ आहे, त्याच्यावर प्रेम करायचं सोडून, त्याला काय करायचं सोडून, त्याचं स्वप्न, त्याचं दर्शन पूर्ण करण्याच्या गोष्टींमध्ये जुडण्याचं सोडून त्यांनी काय विचार केला, म्हणजे स्वप्न पडतं का, आणि त्याचं स्वप्नच कसं पूर्ण होतं. हालेलुया. परमेश्वर ते स्वप्न काय पूर्ण करणार. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने जर तुम्हाला एखाद्या कॉलिंग साठी निवडलंय, परमेश्वराने जर तुम्हाला एखाद्या मिनिस्ट्रीसाठी निवडलंय, परमेश्वराने एखाद्या कामासाठी तुम्हाला बोलवलंय ना, तो ते काम पूर्ण करणार म्हणजे करणार. त्याला कोणीच रोखू शकत नाही, त्याला कोणीच काय करू शकत नाही. हे विचार करत या स्वप्नदर्शीला आणि स्वप्न पाहणाऱ्याला काय करून टाकू. परमेश्वर त्याला काय करू देणार नव्हता, करू देणार नव्हता. हालेलुया. 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 शैतान किती तुमचा नाश करण्यावर टपलेला असू द्या, तुमच्या विरुद्ध किती कट कारस्थान करू द्या, किती तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असू द्या, पण जर परमेश्वराने ठरवलंय की त्याला तुमचा उपयोग करायचा आहे, तर तो तुमचा उपयोग करणार म्हणजे. हालेलुया. कोणीच रोखू शकत नाही. स्वतःसाठी जोरात टाळ्या होतो. तुम्हाला जर परमेश्वराने अपॉइंट केलंय, परमेश्वराने जर तुम्हाला निवडलंय त्याच्या महान कॉलिंग साठी, कशासाठी, तर तो तुमचा उपयोग करणार म्हणजे त्याला कोणीच रोखू शकत नाही. हालेलुया. कोणता शैतान तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करू शकत नाही. हालेलुया. त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मारून टाकून त्याला गड्ड्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, आणि काय सांगणार होते की याला हिंस्र पशुने काय केलं. हालेलुया. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली, हे रुबेनाच्या कानी आले तेव्हा त्याने त्याच्या हातातून त्या सोडवले. तो त्यास म्हणाला, आपण त्याला जीवे मारू नये. रुबेन त्यास म्हणाला, रक्तपात करू नका, या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याचवर हात टाकू नका. त्याच्या हातातून सोडून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे, म्हणून तो असे म्हणाला. तो काय म्हणत होता, त्यांच्यातला एक भाऊ काय म्हणाला, रुबेन नावाचा, की त्याला काय करू नका, मारू नका. त्याला काय करू नका, त्याला आपण काय करू, फक्त खड्ड्यामध्ये टाकू. त्याला आपण काय करू, त्याची इच्छा ही होती की त्याला आपण खड्ड्यामध्ये टाकू आणि मग नंतर येऊ आणि त्याला खड्ड्यातून काय करू, बाहेर टाकू. हालेलुया. आणि हा रुबेन जो होता ना, याने एक पाप केलं होतं. त्या पापामुळं त्याचा जो बाप आहे ना, याकूब, त्याच्यावर खूप जास्त काय होता, नाराज होता. खूप जास्त काय होता. म्हणून रुबेनची इच्छा नव्हती की या पापामध्ये आपण काय व्हावं, भागीदार व्हावं. हालेलुया. मग तो प्रयत्न काय करत होता, योसेफाला काय करण्याचा, वाचवण्याचा. काय करण्याचा. हालेलुया. म्हणून तो काय म्हटला की आपण आपल्या भावाला काय करू नये, मारू नये. आपण त्याला काय करू नये, आणि आपण आपल्या जे रक्ताचं जे नातं आहे त्याचा आपण काय करू नये, अशा पद्धतीने नाश करू नये. म्हणून तो त्यांना काय करत होता, सांगत होता की ही गोष्ट तुम्ही काय करू नका. पण आपण पुढे बघतो, योसेफ आपल्या भावापाशी पोहोचला तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ जगा होता, तो त्यांनी काढून घेतला.
जो जागा त्याच्या वडिलांनी त्याला काय केलेला होता आणि त्याच्यावर जास्त ते काय करत होते, तो जागा त्याच्यावरून काय केला, त्याच्यावरून जागा काय केला. आता तुम्हाला माहिती जुन्या करार येशूच्या गोष्टींना दर्शवत असतो. हालेलुया. ज्यास येशूला सुद्धा काय केलं होतं, पकडलं होतं. येशूला सुद्धा काय केलं होतं, त्याचा जागा काय करण्यात आला होता. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये पुढं असं झालं की आपण बघतो योसेफ आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. त्याला कशामध्ये टाकलं, खड्ड्यामध्ये. त्याला कशामध्ये टाकलं, खड्ड्यामध्ये. आणि त्या खड्ड्यामध्ये काय नव्हतं. आणि त्या अशी पद्धत होती त्या काळामध्ये की खड्डे असे असायचे, एकदम त्यांचं तोंड छोटं असायचं आणि मध्ये ते मोठं असायचं. आणि त्या खड्ड्यामध्ये मोस्ट ऑफ दी कैद्यांना टाकायचे. कोणाला टाकायचे, जे कैदी लोक राहायचे ना जुन्या करारातले, जे त्यांना त्या खड्ड्यामध्ये ते काय करायचे, टाकून द्यायचे. आणि त्यांना त्या खड्ड्यातून वरती येता येत नव्हतं. त्या खड्ड्यातून त्यांना काय करता येत नव्हतं. मग त्या खड्ड्याचं तोंड जे समोरचं ते छोटं असायचं, मध्ये खड्डा एकदम भुयारासारखा मोठा असायचा, म्हणून त्यांना त्याच्या खड्ड्यातून काय करता येत नव्हतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याला त्या खड्ड्यामध्ये टाकलं. आणि आपण बघतो मग ते शिदोरी खायास बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिली, तो इस्माइली लोकांचा एक कफाला उंटावर मसाला ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिस्रात जात आहे असे त्यास दिसले. हालेलुया. बघा त्यांच्या अंतकरणाची लेवल किती भयानक झालेली, की ते काय करत बसलेले होते. भावाला काय केलंय, खड्ड्यात टाकण्याचा कट कारस्थान केलंय, मारण्याचा कट कारस्थान केलंय. आणि नंतर सगळे मिळून काय करत आहे, म्हणजे त्यांचं अंतकरण किती दगडासारखं काय झालेलं आहे. घरामध्ये थोडासा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या गळ्याच्या खाली काय उतरत नाही की माझा भाऊ माझी बहीण कशामध्ये, समस्यामध्ये, ट्रबल मध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये. म्हणून आपल्या कोणाला सुद्धा जेवण काय लागत नाही, खात नाही आपण. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये की ते काय करत होते, जेवण करत होते. काय करत होते, आणि जेवण करत असतं ते बघत होते. तिथून काय चाललंय, एक मोठा जे आपण बघतो इस्माइली लोकांचा एक मोठा कफाला उंटावर मसाला ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिस्रात जात आहे असे त्यास दिसले. तेव्हा यहूदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपवला तर काय लाभ. चला आपण त्यास या इस्माइली लोकास विकून टाकू आणि आपण त्याच्यावर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामासाचा आहे. हे त्याच्या भावास पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जळून चाललेले तेव्हा त्यांनी योसेफास त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इस्माइली लोकास 20 रुपयात विकून टाकले. आणि ते योसेफास मिस्र देशात काय केले. हालेलुया. काय योजना बनवली, मारून टाकण्यापेक्षा आपण याला काय करू. आणि त्यांनी काय केलं, त्याला विकलं. हालेलुया. परमेश्वर बघा, परमेश्वर त्याची योजना पूर्ण करण्यासाठी कुठूनही काय करणार आहे, कुठूनही त्याचा काय करणार तुम्हाला माहितीये, बंदोबस्त करणार की याला कशा पद्धतीने वाचवायचं. हालेलुया. योसेफाला कुठं टाकलं, परमेश्वराने त्याला खड्ड्यातून उचललं आणि पंतप्रधान बनवलं. हालेलुया. खड्ड्यातून उचललं आणि काय बनवलं. जर तुमच्यासाठी परमेश्वराची योजना आहे आणि सगळ्यांसाठी परमेश्वराची योजना आहे, असं कोणीच नाहीये की जे येशूकडे आज आलेत ना तर तुम्ही स्वतःहून येशूकडे आलात. काय तुम्ही स्वतःहून कोणाकडे आलात. आमच्या घरात आरोग्य नव्हतं, आमच्या घरामध्ये परेशान्या होत्या, आमच्या जीवनामध्ये समस्या होत्या, म्हणून आम्हाला कुठूनच आरोग्य नाही मिळालं, म्हणून आम्ही कोणाकडे आलो नाही. येशूने तुम्हाला त्याच्याकडे बोलवलेलं आहे. कोणी बोलवलेलं आहे, कोणी बोलवलंय, कशासाठी तुम्हाला माहितीये, तो तुमचा उपयोग त्याच्या महान कामासाठी करणार. तो तुमचा उपयोग त्याच्या महान गोष्टीसाठी करणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, सगळ्या गोष्टी पब्लिकली सांगत फिरायची, सगळ्या गोष्टी कशा ठेवायच्या, गुप्त ठेवायच्या. हालेलुया, हालेलुया. सगळ्या गावात सांगत फिरले
तर तुम्ही त्या योसेफासारखं काय करणार आहे? खड्ड्यात पाडणार. काय पाडणार आहे? कारण लोक कशासाठी तयारी करणार तुम्हाला? खड्ड्यात पाडणार. कशाची तयारी करणार आहे? हालेलुया. आणि जर तुम्हाला खड्ड्यात पडायचं नसेल तर तुम्हाला आपलं तोंड काय ठेवायचं? सिक्रेटली प्रेयर करायची त्या गोष्टींसाठी. काय करायची? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योसेफाला परमेश्वराने खड्ड्यातून उचललं आणि काय केलं? पंतप्रधान. जर त्यांनी त्याचे स्वप्न कोणासोबतच शेअर नसते केले तर कदाचित तो त्या खड्ड्यामध्ये पडला नसता आणि कदाचित त्याला विकलं सुद्धा नसतं. हालेलुया. परमेश्वराने ते स्वप्न तर पूर्णच केलं असतं कसं पण तो त्याच्या जीवनामध्ये ट्रबल मध्ये गेला नसता. म्हणून प्रत्येक ट्रबल, प्रत्येक समस्या, प्रत्येक अडचणी या सैतानापासून नाहीये, तर काही समस्या, काही अडचणी आपणच आपल्या हाताने क्रिएट करत असतो. हालेलुया. आणि त्यामुळं आपण मोठ्या कशामध्ये पडत असतो? समस्येमध्ये. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आपलं जीवन कसं जगणं गरजेचं आहे? सिक्रेटली. सोशल मीडियाचा उपयोग करून सोशली बनण्याची गरज जास्त. सोशल जे बनणार आहेत ना, सगळ्यात जास्त ट्रबल मध्ये अडकतात. हालेलुया. आज पण तुम्ही बघा, सोशल मीडियाच्या द्वारे सगळ्यात जास्त मोठमोठाले स्कॅम घडत आहेत. हालेलुया. मोठमोठाले काय करत आहे? स्कॅम घडत. तुम्ही जे तुमचे फोटो टाकता सोशल मीडियावर, तुम्ही ज्या ज्या गोष्टी पोस्ट करता ना, त्याच्यामुळे तुम्ही खूप मोठमोठ्या ट्रबल्स मध्ये फसण्याचा काय चान्स. म्हणून आपण जास्त सोशली राहण्यापेक्षा, पब्लिकली राहण्यापेक्षा सिक्रेटली राहणं खूप काय. आणि जर तुम्ही सिक्रेटली राहणार आहे तर परमेश्वर तुम्हाला पब्लिकली त्याचे रिवॉर्ड्स देणार आहे. हालेलुया. मग किती जणांची इच्छा की मी सिक्रेटली परमेश्वराकडे गुडघे टेकून काय करणार आहे? परमेश्वर पब्लिकली मला उभा करणार आहे. हालेलुया, हालेलुया. कसं व्हायचं आपल्याला? कसं राहायचंय? सगळ्या गावाला सांगत नाही फिरायचं मला हे स्वप्न दाखवलं परमेश्वराने, हे विजन दाखवलं, यालाच दाखवलं का? बरं, आता याच्यासाठी मी करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून सगळ्यांनी एक चित्त आणि एक मनाचं होणं खूप काय. कोणाला परमेश्वर दाखवते तर त्याच्या त्या गोष्टीचा आदर करणं पण खूप काय. नक्कीच परमेश्वर भाऊ तुला या गोष्टीसाठी उपयोगात आणणार आहे. आपण सगळे मिळून त्याच्यासाठी काय करू, पण त्याचं लगेच काय करायचं नाही. याला देव याच्यासाठी ही गोष्ट आहे का, याचा लय उपयोग करणार आहे का, आता मी याच्याबद्दल काय लगेच मनामध्ये द्वेष कोणापासून आहे? सैतानापासून. कोणापासून आहे? बायबल मध्ये तुम्ही कितीतरी अशी उदाहरणं बघा, द्वेषामुळं खूप जास्त काय झालेले संकट आणि समस्या उभा राहिल्या. हालेलुया. ज्यावेळेस काईन आणि हाबेलनी पण काय आणलं होतं? अर्पण आणलं होतं. काय आणलं होतं? परमेश्वर त्याच अर्पण का बरं स्वीकारलं? माझं अर्पण का बरं स्वीकारलं नाही? म्हणून त्याने त्याचा काय केला? काय केला? खून केला. हालेलुया. म्हणून या गोष्टी समजणं खूप काय. म्हणून आपण कसं राहायचं, आपलं जीवन कसं असलं पाहिजे? नेहमी सिक्रेटली. कसं असलं पाहिजे? कुठल्याच गोष्टीचा लय मोठा गाजावाजा करण्याची गरज नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टी एकदम शांततेत सिक्रेटली सगळ्या गोष्टी करायच्या. हालेलुया. सिक्रेटली म्हणजे असं काही मोठं षडयंत्र नाही करायचं. सिक्रेटली म्हणजे ले परमेश्वर ज्या गोष्टी दिल्यात त्याच्याबद्दल वैयक्तिक एकांतामध्ये परमेश्वराला धन्यवाद देणं. पब्लिकली एवढं जास्त त्याला पसरवण्यात काहीच अर्थ नाही. हालेलुया. समजलं सगळ्यांना? मग कशी प्रार्थना करणार आपण सगळेजण? जर गुप्तदर्शी पित्याकडे गुप्त प्रार्थना करणार आहे तो तुम्हाला त्याचं प्रतिफळ पब्लिकली सगळ्या लोकांमध्ये देणार आहे. हालेलुया. सगळ्यांना आपल्याला एक चित्त, एक मनाचं होऊन एकत्र येऊन कशामध्ये चालायचंय? परमेश्वराच्या अधीनतेमध्ये. कशामध्ये चालायचंय? परमेश्वर नेहमी एका गुड कॅरेक्टरवरच एक जास्त अनॉइंटिंग काय करत असतो? त्याला अनॉइंटिंग काय पाठवत असतो. हालेलुया. जर तुम्हाला खूप जास्त अनॉइंटिंग मध्ये वाढायचंय ना, तर त्याचं सिक्रेट सगळ्यात मोठं हे की तुम्हाला एका गुड कॅरेक्टरचा व्यक्ती बनायचं. कोणत्या कॅरेक्टरचं? खाली पुढे चालला का? बरं, मागव तोले असं होऊ लागला का? आणि आपल्या भारत देशामध्ये, आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त ही मानसिकता आहे. काय? एखादं पुढं चाललं का त्याला काय करायचं?
पुढे चाललंय ना त्याला उत्तेजन द्यायचं. त्याला काय द्यायचंय? तिजन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 आणि तो ज्यास पुढे जाणार त्यास आपण सुद्धा त्याच्या बरोबर काय येणार आहे? पुढं जाणार. का नाही जाणार आहे? जाणार. जाणार आहे का नाही? हालेलुया. हालेलुया. जर एखाद्या घरामधला एखादा व्यक्ती जर चांगल्या पोस्टवर आहे, चांगल्या जॉबवर आहे, तर तो कधीच एकटा त्या पोस्टवर राहणार नाही. तो बाकीच्यांना पण लावण्यासाठी, बाकीच्यांना पण पुढे घेऊन जाण्यासाठी काय करणार आहे? पण तो पुढे चाललाय म्हणून आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल राग आहे, मग त्याला काय करायचंय? कसा येऊ पुढे चालला? आपण पण गरीब आहेत ना, आपण तसे आहेत ना, ते पण तसंच राहायला पाहिजे. ते पण नाही पुढे गेला पाहिजे. आपण पण नाही गेलो. सगळे कुठं? जागेवर खड्ड्यात. हालेलुया. जे अशा विचाराचे लोक आहेत ना, ते कधीच त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादांना प्राप्त करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. 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 म्हणून त्याच्या योसेफाच्या भावाने त्यांना कुठे टाकलं? खड्ड्यात. आम्ही पण खड्ड्यात आहे ना, मग तू पण कुठं थांब, खड्ड्यात. तू कुठं जाऊ नको, वरती. हालेलुया. हालेलुया. म्हणून काय आज वचनाद्वारे काय शिकलो आपण? आपल्याला कोणाचाही काय करायचं नाही, उलट त्याच्या त्या दर्शनासाठी आपल्याला काय करायची, आणि त्यांना एकमेकांना काय देणार बनायचं? उत्तेजन देणार. काय देणार? उत्तेजन. परमेश्वर बोलतो जे दुःखामध्ये त्यांना सांत्वन द्या, जे आनंदामध्ये त्यांना उत्तेजन द्या. जर तुम्ही असं करणार आहे तर तुम्ही खऱ्या ख्रिस्ताला तुमच्यामधून रिप्रेझेंट करत आहे. हालेलुया. पण जर तुम्ही द्वेष करत आहे एकमेकांचा, तर तुमच्यामध्येच काय पडलेली आहे? फूट पडलेलं राज्य कधीच काय होऊ शकत नाही, वाढू शकत नाही. त्याचा काय होणार आहे? नाश होणार. हालेलुया. समजलं सगळ्यांना? या प्रियांनो आपण आपले डोळे बंद करूया, परमेश्वराला सहाय्य मागूया की हो प्रभूजी, तू आम्हाला एक चित्ताचे, एक मनाचे होण्यासाठी, हो प्रभू, उत्तेजन देणारे, एकमेकांना सांत्वन देणारे बनण्यासाठी विशेष तू आम्हाला तुझी कृपा दे. या प्रियांना आपले दोन्ही हात उंच करूया, मागूया परमेश्वराकडे. जर अशा प्रकारच्या कॅरेक्टर मध्ये जर आपण चालत असू तर आपण परमेश्वराकडे सहाय्य मागूया, कृपा मागूया, ग्रेस मागूया की हो प्रभूजी, आम्हाला एक गुड कॅरेक्टर मिळण्यासाठी, एका गुड कॅरेक्टर मध्ये चालण्यासाठी विशेष करून तू आम्हाला सहाय्य कर. की प्रभू, आमची इच्छा आहे प्रभूजी, आमचं चर्च, आमची मंडळी, आमचे लोक ओ परमेश्वरा उत्तेजित होऊन प्रभू पुढे आणि पुढे जावे परमेश्वर. की जसं परमेश्वर का चर्चची ग्रोथ होती, त्यावेळेस फक्त त्या चर्चची नाही प्रभू, त्या पूर्ण एरियाची, त्या पूर्ण लोकांची, त्या पूर्ण भागाची ग्रोथ होणार आहे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करत आहोत परमेश्वरा की हो प्रभूजी, तू आम्हाला उत्तेजन दे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तुझी कृपा, तुझा ग्रेस, तुझा फेवर तू आम्हाला देतेस प्रभू. तू आम्हाला प्रभू एकमेकांच्या अधीन राहायला शिकव परमेश्वरा. की जे प्रौढ आहेत परमेश्वरा, त्यांचा आम्ही आदर करावा प्रभूजी. प्रभू, या मंडळीमध्ये जे सगळे वयस्कर आहेत प्रभू, आम्ही त्यांचा आदर करत आहोत. ओ प्रभू, आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत की खरंच परमेश्वरा, त्यांनी त्यांचं आयुष्य एक चांगल्या पद्धतीनं प्रभूजी घालवलेलं आहे परमेश्वरा. आम्ही त्यांच्याकडे बघून प्रभू, ते आमच्या समोर कित्त आहेत परमेश्वरा, की आम्ही त्या पद्धतीने चालवा प्रभू. यासाठी विशेष करून तो आम्हाला सांगितलं. धन्यवाद आणि धन्यवाद देतो पिता. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐकतो.